नमस्कार मित्रांनो, मग सांगितलं मी आधीच्या ब्लॉगमध्ये की आता आम्ही मूर्ती आणत होतो बाप्पाची वेंगुर्ला बंदर रोडला. तर ते सागर आपल्यासोबत मूर्ती आणायला यूट्यूबसाठी शूट चाललं. हा मूर्ती गाडी चालवणार ना कपडे पण घेतल्यावर बाप्पांच्या. नमस्कार मित्रांनो, जसं मगाशी सांगितलं मी आधीच्या ब्लॉगमध्ये की आता आम्ही मूर्ती आणायला जातो बाप्पाची वेंगुर्ला बंदर रोडला. तर इथे बंटी, मी, विघ्नेश, लौकिक आहे आणि गोटा दादा आहे. गाडी नाही नेत आहे कारण आपली मूर्ती 3.5 फुटाची मूर्ती आहे, तर गाडी जाणार नाही, त्यामुळे बोलेरो पिकअप मागवला आहे. तर काका येत आहेत रोडवरती. ॲक्च्युली टेम्पो आतमध्ये येऊ शकत नाही, रस्ता कमी आहे गाडी लागल्यामुळे. तर मी बंटीसोबत स्कूटीने जातो आहे आणि बाकी हे लोक गाडीने येत आहेत सगळे. आणि पप्पू दादा वगैरे आहेत. का आपल्याला मूर्ती काय पकडायला जमणार नाही का, तो पप्पू दादा तर असतो दरवर्षी, मी ब्लॉगमध्ये बघितलं. चला तर आता आपण गणपती शाळेकडे भेटू. मी सागर आपल्यासोबत मूर्ती आणायला यूट्यूबसाठी शूट चाललंय. मोठ्या का गाडी काढतात तिथे. खेचू चला मूर्ती आणायला. माझं काका येत आहे. रोड खूप खराब होता, खड्डे खड्डे. फोर व्हीलरपेक्षा स्कूटीमध्ये फिरण्याचा आनंदच वेगळा. आपण आपल्या इथे पण आनंद आहे. बाहेर गेल्यावर असं टू व्हीलरवरच फिरायला बरं वाटतं. थोडा कोकण असतो कसा. जे मी मध्ये जत्रेचा व्हिडिओ टाकलेला ना, हे इथे देवाला निशाणी दिली जाते. आवाज वगैरे चालत नाही ते देवाला. देवाचं जे वाहन आहे ते खेकडा आहे. खेकडा जे पाणी आहे ना त्याच्यात असतं. मला पण अजून दिसलं नाही आहे. जो गणपती आता आम्ही आणायला जातो ना, तो वेंगुर्ला बंदरला रोड जो होता ना, वेंगुर्ला बंदरला जो रोड जातो ना, तिकडे आहे ही कार्यशाळा. तिकडे जातो आता. त्या टाइम लोकेशन चेंज केलं.
गोसावी गाडी. अंकिता गोसावी व्हिडिओ बघत असेल तरी बघ तुझी गाडी. तिथे आपल्या बाप्पांची मूर्ती दिली आहे. काय अजून एक मला हाच वाटतोय. तो विचारतो कुठला असेल. काढू नाही मला पुढचा उचलता काय कसं. हा वाला आहे भाई. अरे हे बाप्पांच्या वेगवेगळ्या रूपात मूर्ती आहेत. आता नाव काय तुमचं. तुमचा पत्ता सांगाल कुठे आहे आपली कार्यशाळा. राजवाडा वेंगुर्ला. राजवाडा वेंगुर्ला बंदर रोड. बंदर रोड. हे आपल्याकडे सगळ्या पीओ शाडू मातीच्या आहेत ना मूर्त्या. पीओपी आपण नाही वापरतो पीओपी ऑर्डर प्रमाणे असतं. आणि आताच्या सगळ्या मूर्त्या सगळ्या शाडू मातीच्या आहेत. अच्छा तुम्हाला दाखवतो इकडची एक एक मूर्त्या.